नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पुणे DCC बँक भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। यामध्ये आपण 2 ते 3 टॉपिक वरती चर्चा करणार आहोत। यातील पहिला टॉपिक असणार आहे परीक्षेचे प्रवेशपत्र 14/8/2025 पासूनच उपलब्ध झालेले आहे। तर परीक्षेचे प्रवेशपत्र तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आहे याच्याबद्दल माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सर्वप्रथम बघणार आहोत। त्यानंतर 2 नंबरचा जो टॉपिक असणार आहे आपल्याला परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम हा व्यवस्थित मी समजून सांगणार आहे। त्यानंतर आता जर म्हटलं तर 3 नंबरचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे। तर बघा मित्रांनो, आता यामध्ये आपण काय बघणार आहोत मित्रांनो, नक्की आपल्याकडे किती दिवसाचा कालावधी आहे, 4 ते 5 दिवसाचा जास्तीत जास्त कालावधी राहिलेला आहे। त्यामध्ये आपल्याला कमी दिवसामध्ये आता अभ्यास कोणता करायचा आहे, रिव्हिजन कोणती करायची याच्याबद्दल आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। तर अशा प्रकारचे 2 ते 3 टॉपिक आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करणार आहोत। तर चला सर्वात पहिला जो टॉपिक आहे त्याच्यावरती आपण आता चर्चा करूयात। परीक्षेचं प्रवेशपत्र आलेलं आहे तर ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आहे। तर बघा, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय किंवा डायरेक्टली हे पेज आपल्याला वेबसाईटचं जे आहे किंवा जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। इथे आपल्याला युजर नेम टाकायचं आहे मित्रांनो, इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे। हा कॅप्चा बघून इथं खाली टाईप करायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। तर बघा, आता लॉग इन करण्या अगोदर अजून एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी इथं घेऊन आलेलो मित्रांनो। आता पुणे DCC बँक भरतीचे जे पेपर होत आहे ते 2021 ला जर म्हटलं तर त्याचे फॉर्म भरून घेण्यात आले होते। त्यामुळे बहुतेक विद्यार्थी जर म्हटलं तर त्यांच्याकडे लॉग इन आयडी पासवर्ड नाहीये तर तुम्ही इथं फॉरगेट करू शकता मित्रांनो। त्याच सोबत आता कॉम्पिटिशन खूपच कमी असणार आहे, कारण त्यावेळेस जे विद्यार्थी अभ्यास करत होते आता त्यांच्याकडे काही विद्यार्थ्यांकडे फॉर्म पण उपलब्ध नाहीये, काहीच उपलब्ध नाहीये। त्याच्यासोबत काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल, काही विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील नसेल। तर याच्यामध्ये जर विचार केला तर पुणे DCC बँक भरतीचा जो निकाल लागणार आहे किंवा कट ऑफ लागणार आहे तो खूपच कमी असणार आहे यावर्षी। त्यामुळे तुमचा थोडा जरी अभ्यास असेल तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त असणार आहे। त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा मित्रांनो। कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चांगली रिव्हिजन केली तर तुमचं सिलेक्शन होण्याचे पर्सेंटेज खूपच जास्त असतील मित्रांनो। त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा। पुढे कोणता अभ्यास करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे, ठीक आहे। तर चला आता प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी एका विद्यार्थ्याचं पटकन मी इथं लॉग इन आयडी पासवर्ड टाकून इथं लॉग इन होऊन घेतो, ठीक आहे। तर बघा, लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल। आता इथे जर म्हटलं तर बघा व्ह्यू डिटेलचं ऑप्शन आहे मित्रांनो। आता इथं आपल्याला एक्झाम डेट वगैरे एंड डेट दिलेली आहे मित्रांनो, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर आपल्याला इथं क्लिक करायचं, त्यानंतर अशा प्रकारचं पेज उपलब्ध होईल। आता त्यानंतर परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे, ऍडमिट कार्ड आहे, ते डाउनलोड करण्यासाठी इथं आपण क्लिक करू शकता। त्यानंतर बघा तुमचं जे प्रवेशपत्र इथे डाउनलोड होऊन येईल, त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला इथं लॉग इन तहसील, आता एक्झामला जायच्या वेळेस तुम्हाला हे देखील लिहून न्यायचं आहे मित्रांनो। तर बघा इथं आपण क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला युजर नेम दिलेला आहे आणि एक पासवर्ड इथं तयार करून दिलेला आहे मित्रांनो। आणि हा जो युजर नेम आणि पासवर्ड आहे मित्रांनो, परीक्षेला आपल्याला हा शेअर करायचा नाहीये, मी थोडासा ब्लर केलेला आहे, हा शेअर करायचा नाहीये। आणि एक्झामला जायच्या वेळेस युजर नेम आणि जो पासवर्ड आहे तो तुम्हाला लिहून न्यायचा आहे, कारण लॉग इन व्हायच्या वेळेस याच युजर नेम आणि पासवर्डची गरज पडणार आहे, ठीक आहे। तर बघा हॉल तिकीट देखील मी तुम्हाला एकदा ओपन करून दाखवतो, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, थोडंसं ब्लर केलेलं आहे। एक्झाम डेट वगैरे टायमिंग वगैरे तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो। एक्झाम केव्हा चालू होईल, केव्हा बंद होईल, किती मिनिटाची एक्झाम आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। ही संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता। बाकीची थोडीफार माहिती मी ब्लर केलेली आहे। इथे एक फोटो चिटकवायचा आहे, बाकी सिग्नेचर वगैरे करायचे आणि हे ऍडमिट कार्डचं आपल्याला कलर प्रिंट इथं घेऊन जायची आहे मित्रांनो, ठीक आहे। तर या स्वरूपामध्ये तुम्ही तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता। तर चला आता दुसऱ्या मुद्द्यावरती आपण चर्चा करत आहोत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम। आता परीक्षेच्या अभ्यासक्रमावरती आपण बोलणार आहोत आणि त्यानंतर कमी दिवसाच्या कालावधी म्हणजे 2 ते 3 दिवसामध्येच आपण जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकता। आता त्याच्यामध्ये ऑलरेडी वेळ कमी आहे, परंतु आता शेवटच्या वेळेमध्ये काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमाने। तर बघा, सर्वप्रथम अभ्यासक्रम जर बघितला तर बघा आपल्याला एकूण 6 विषयांवरती प्रश्न विचारले जातील। यामध्ये बघा बँकिंग सहकार याच्यावरती 30 प्रश्न विचारले जातील। सर्वात जास्त प्रश्न बँकिंग सहकार या विषयावरती विचारले जात आहे। तर याच्यावरती कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याच्यावरती 20 प्रश्न असतील आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे यातील जर म्हटलं तर 5 ते 6 प्रश्न तुमच्या जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला विचारले जातील। ही गोष्ट लक्षात घ्या, कारण इथून मागचे जे पेपर झाले त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या माहितीवरती 5 ते 6 प्रश्न विचारले जात आहे। त्यामुळे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यातील कमीत कमी 4 ते 5 प्रश्न तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातील किंवा लेटेस्ट देखील जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। त्यामुळे ही माहिती जर म्हटलं तर जिल्ह्याची माहिती थोडी पाठांतर करून जा, बाकी महाराष्ट्राच्या माहितीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि चालू घडामोडीवरती प्रश्न असतील, ठीक आहे।
त्यानंतर पुढे बघा, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती देखील पुढे आपण चर्चा करणार आहोत. हे 10 मार्काला विचारले जात आहे. मराठी भाषेवरती जर म्हटलं तर 10 प्रश्न, याच्यामध्ये जर म्हटलं तर ग्रामर आणि शब्दसंग्रह वगैरे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती 10 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बुद्धिमत्ता याच्यावरती 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. अशा प्रकारचे टोटल 90 आपल्याला प्रश्न विचारले जातील 90 गुणांसाठी. हे तुम्हाला संपूर्ण समजून आलं मित्रांनो. आता या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तर आता नक्की कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. आता एवढ्या कमी दिवसामध्ये तुमचं काय पूर्ण रिव्हिजन होऊ शकत नाही किंवा पूर्ण अभ्यास होऊ शकत नाही. ज्यांनी पहिल्यापासून अभ्यास केलेला असेल ऑलरेडी त्यांची व्यवस्थित तयारी असेल. परंतु तुम्हाला आता सांगतोय पुणे डीसीसी बँक भरतीचं मेरिट खूप कमी लागणार आहे. माझ्या अंदाजानुसार तुम्हाला 90 पैकी 60+ मार्क पडले, 60+ मार्क पडले तर तुमचं इथं माझ्या अंदाजानुसार 95% सिलेक्शन व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुम्ही समजून चालू शकता. 90 पैकी 60 जरी मार्क भेटतायत तरी तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे, असं एक माझा अंदाज आहे. तर बघा, आता 4 ते 5 दिवसाच्या या कालावधीमध्ये तुम्हाला नक्की कोणता अभ्यास करायचा आहे, काय काय रिव्हिजन करायची याच्याबद्दल माहिती तुम्हाला देत आहे. तर विषयानुसार आपण विचार करूयात. बघा, बँकिंग व सहकार या विषयावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जात आहेत. तर हा टॉपिक तुम्हाला कुठून अभ्यासायचा, तर मागील ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या तुम्ही बघा. त्याच्यामधील जे प्रश्न आहे ऍज इट इज 4 ते 5 कमीत कमी प्रश्न रिपीट होतील मित्रांनो. जास्तीत जास्त 10 ते 15 प्रश्न देखील रिपीट होऊ शकतात. मागील सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठून भेटतील, कसा अभ्यासायचा किंवा कशा मिळवायच्या याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला 7 ते 7 महिने किंवा 1 वर्षाची विचारली जाऊ शकते. याच्यावरती भर द्या. आणि सामान्य ज्ञान या विषयावरती जर म्हटलं तर संपूर्ण अभ्यास तुमचा कव्हर होणारच नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, जिल्ह्याची माहिती अभ्यासा. जिल्ह्याची माहिती याच्यावरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातील. कमीत कमी सांगतो 4 ते 5 किंवा 7 ते 7 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जिल्ह्याची माहिती व्यवस्थित करायची. या 20 पैकी तुम्हाला 5 ते 6 प्रश्न जिल्ह्याच्या माहितीवरती विचारले जातील. बँकिंग सहकारचं जर म्हटलं तर तुम्हाला 30 पैकी कमीत कमी जे मागील क्वेश्चन पेपर आहे त्याच्यातले माझ्या अंदाजानुसार आता लेटेस्ट जे पेपर झाले त्याच्यामध्ये मागील प्रश्न रिपीट होत असतात. मागील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जे पेपर झाले त्यातील प्रश्न येत असतात मित्रांनो, ऍज इट इज कॉपी प्रश्न. तर हे प्रश्न 5 ते 6 प्रश्न आरामशीर रिपीट होतील मित्रांनो. त्यासाठी मागील क्वेश्चन पेपर बघा आणि मागील क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती भर दिलाय त्या टॉपिकचा अभ्यास करा. म्हणजे तुमचे सर्व टॉपिक कव्हर होऊन जातील. नक्की बँकिंग सहकारमध्ये काय विचारलं जातं हे देखील तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका एकदा वाचल्या की तुम्हाला लगेच समजून येईल. ठीक आहे, त्यानंतर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचं काही वेगळं नाही मित्रांनो. मागील प्रश्नपत्रिका अभ्यासा, त्यातीलच प्रश्न बहुतेक रिपीट होत असतात. कमीत कमी 4 ते 5 प्रश्न याची देखील रिपीट होण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. आणि टॉपिक तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती कसं प्रश्न विचारले जातात हे देखील तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका अभ्यासल्या की ते तुम्हाला समजून येईल. मराठी भाषा याच्यावरती जर म्हटलं तर शब्दसंग्रह आणि ग्रामरवरती प्रश्न विचारले जातात. ते देखील तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी 1-2 मागील प्रश्नपत्रिका चाळल्या तर तुम्हाला समजून येईल. त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयाचा देखील अभ्यास करण्यासाठी बहुतेक प्रश्न जर म्हटलं तर लेटेस्ट आता नगरची पदभरती झाली याच्यासाठी देखील मागील प्रश्नपत्रिकेमधील ऍज इट इज जर म्हटलं तर संगणकावरती 4 ते 5 प्रश्न रिपीट झालेले आहेत. त्यामुळे याच्यासाठी देखील तुम्ही प्रश्नपत्रिका मागील अभ्यासू शकता. आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यासाठी जर म्हटलं तर टॉपिकनुसार अभ्यास करा. काही एवढा याच्यामध्ये अवघड विचारलं जाणार नाही तुम्हाला. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला एबीसीडीच्या क्रमावरती प्रश्न असतात त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे अक्षरमाला संख्यामाला याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर अक्षरमाला संख्यामाला ह्या व्यवस्थित अभ्यासात, त्यासोबत अजून जर म्हटलं तर समीकरण सोडवा या टाईपचे तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारले जातील. बेसिक प्रश्न असतात. तुम्ही टॉपिकनुसार अभ्यास केला तर बेसिक प्रश्न तुम्हाला लगेच समजून येतील. तर त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, तर तुम्हाला समजून आलं. आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर बघा, तुम्हाला पुन्हा सांगतो मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कोणकोणते प्रश्न रिपीट होतील. बँकिंग सहकार, ठीक आहे, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरती जर म्हटलं तर मागील प्रश्नपत्रिकेमधील ऍज इट इज प्रश्न रिपीट होणारच. ठीक आहे, माझा एक अंदाज आहे. त्यानंतर बाकी जर म्हटलं तर ह्या बाकीचे विषय आपल्याला सामान्य ज्ञान याचा अभ्यास करण्यासाठी जर म्हटलं तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला जिल्ह्याची माहिती करायची आणि लेटेस्ट तुम्हाला 7 ते 1 वर्षाचं चालू घडामोडी करायचं. बाकी जीके वरती जास्त भर देऊ नका. बाकी जर म्हटलं तर मराठीवरती अभ्यास करायचा आहे. मराठी कोणतं वाचायचं त्यासाठी तुम्हाला मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जे टॉपिक विचारले गेलेत त्या टॉपिकवरती भर द्या. प्रत्येक विषयाचे कोणकोणते टॉपिक महत्वाचे आहे याच्यावरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होणार आहे. त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान याचं देखील तुम्हाला सांगितलं. तर बघा, आता ह्या सर्व मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटणार आणि कुठून भेटतील हे देखील मी तुम्हाला सांगून घेतो. तर बघा,
यामध्ये बघा आपण टोटल आता लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेले आहेत. एकूण 75 प्लस प्रश्नपत्रिका आहेत आणि तुम्हीच विचार करा 75 प्लस प्रश्नपत्रिका याच्यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक एका प्रश्नपत्रिकेमध्ये 90 प्रश्न, म्हणजे असं विचार केला तर आपल्याला किती जास्त प्रश्न भेटत आहे तुम्ही इथे विचार करू शकता. यामध्ये सिंपल जर म्हटलं तर आपण कॅल्क्युलेशन करू शकता मित्रांनो. यामध्ये बघा आता कॅल्क्युलेशन करायचं जर म्हटलं तर 75 प्लस, ठीक आहे, 75 गुणिले 90 जरी आपण केलं तर एकूण जर म्हटलं तर 6000 पेक्षा जास्त प्रश्न इथं आपल्याला भेटत आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक विषयाचे जर म्हटलं तर कमीत कमी तुम्हाला 500-600 प्रश्न भेटतील. एक दोन प्रश्न नव्हे ते 500-600 प्रश्न भेटतील. याच्यामध्ये बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान ऍज इट इज प्रत्येक विषयाचे 500-600 प्रश्न तुम्हाला भेटतील. आणि तुम्हीच विचार करा यातील किती प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे, कारण याचा अभ्यासक्रम बदलणार नाहीये. बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे ऍज इट इज त्याच्यामुळे प्रश्न रिपीट होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही मागील प्रश्नपत्रिका अभ्यासा, कारण ऑलरेडी तुमच्याकडे कमी दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. आणि बाकी जर म्हटलं तर मराठी झालं, बुद्धिमत्ता झालं, या विषयांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्रश्नपत्रिका सोडवायच्या, लगेच तुम्हाला टॉपिक समजून येतील, कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला लगेच समजून येतील. तर हे सर्व काय आपण उपलब्ध करून देतोय फक्त 229 मध्ये. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे हे पुन्हा एकदा सांगतो. बघा यामध्ये लेटेस्ट झालेल्या 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटतील. यामध्ये अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, भंडारा, रत्नागिरी, ठाणे वगैरे या जिल्ह्यांच्या सर्व लेटेस्ट झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. टोटल जर म्हटलं तर प्रत्येक शिफ्टची, प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक शिफ्टची प्रश्नपत्रिका आपण कलेक्ट केलेले आहे. यांची संख्या तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारच्या टोटल 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सोबत या 7 ते 8 विषयाच्या नोट्स, त्याच्यामध्ये मराठी, आता इंग्रजी विषय तर या पदभरतीसाठी नाहीये, परंतु बाकीच्या जिल्ह्यांसाठी इंग्रजी विषयावरती देखील 4-5 प्रश्न विचारले जात होते, त्यामुळे त्याही विषयाचे नोट्स भेटतील. परंतु पुणे डीसीसी बँक भरतीमध्ये इंग्लिश विषय दिलेला नाहीये. पुढे जर म्हटलं तर गणित, बुद्धिमत्ता झाला, आयएमपी, जीके, चालू घडामोडी तुम्हाला लेटेस्ट 1 ते 1.5 वर्षाची तुम्हाला भेटून जाईल. ऑगस्ट पर्यंतची चालू घडामोडी आपल्या नोट्समध्ये भेटून जाईल. त्यासोबतच संगणक याच्यावरती आयएमपी प्रश्न भेटतील, बँकिंग, सहकार याचे आयएमपी प्रश्न भेटतील, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील आपण काही आयएमपी प्रश्न शॉर्टलिस्ट केलेले आहेत, ते तुम्हाला यामध्ये दिले जातील. ठीक आहे, म्हणजे यामध्ये काय काय भेटणार आहे, यावरील 4 ते 5 विषयांच्या तुम्हाला टॉपिकनुसार नोट्स भेटतील. आणि संगणक, बँकिंग व सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे तुम्हाला टॉपिकनुसार नव्हे तर तुम्हाला फक्त आयएमपी प्रश्न वन लाइनर स्वरूपामध्ये आणि एमसीक्यू टाईप स्वरूपामध्ये तुम्हाला भेटतील. हे आपण आपल्या नोट्समध्ये हे सेपरेट उपलब्ध करून देतोय. प्लस तुम्हाला याच्यामध्ये 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देखील भेटणार आहे. म्हणजे या सर्व तुम्हाला लेटेस्ट अभ्यास करण्यासाठी जर म्हटलं तर प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमाचा वापर करायचा मित्रांनो. यांची एकत्रित किंमत ठेवलेली 229. जर पाहिजे असेल तर 91 64 31 99 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे. आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल व्हॉट्सअपवरती सेंड केलं जाईल. पुन्हा एकदा सांगतोय, असं नाही की या प्रश्नपत्रिका सेलिंगसाठी मी तुम्हाला सांगत आहे, पण बाकी जर म्हटलं तर हे जे विषय आहेत ते तुम्ही एकदा बघितले, त्या क्वेश्चन पेपर जरी बघितल्या तर मागील प्रश्नपत्रिकेमधील जर विचार केला तर आता लेटेस्ट ज्या पण पदभरत्या होत आहे त्यांच्यासाठी प्रश्न ऍज इट इज रिपीट होत आहे. याच्यामध्ये बँकिंग, सहकार, पुन्हा हे 3 विषय सांगतो, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे प्रश्न ऍज इट इज रिपीट होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही मागील क्वेश्चन पेपर अभ्यासला तर तुम्हाला प्रत्येक एवढं 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका भेटत आहे. त्यामध्ये त्यानुसार जर विचार केला तर प्रत्येक विषयावरती तुम्हाला कमीत कमी 500 प्रश्न तर भेटतील. तेच जरी अभ्यासले तर त्यातील बहुतेक प्रश्न रिपीट होण्याची दाट शक्यता आहे. आणि बाकी जर म्हटलं तर बाकी विषयांचा अभ्यास कसा करायचा हे सांगितलं. टॉपिकला अनुसरून जसं का आता प्रश्नपत्रिका तुम्ही वाचायला घेतली, त्याच्यामध्ये प्रश्न बघितले, बँकिंग व सहकार याच्यावरती तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जात आहे हे लगेच समजून येणार आहे. तर त्याच टॉपिकचा अभ्यास करायचा. क्वेश्चन पेपर मधील आलेले प्रश्न आणि टॉपिक तुम्हाला समजून येतील, त्या टॉपिकला अनुसरून अभ्यास करायचा. पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करत बसला तर तुमचा अभ्यास कसाच पूर्ण होणार नाही. आता फक्त 4 ते 5 दिवसांचा कालावधी राहिलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी क्वेश्चन पेपर सजेस्ट केलेले आहेत. आणि बाकी जर म्हटलं तर आपण काही नोट्स काढलेले आहेत, त्या नोट्स सजेस्ट केलेल्या आहेत. बाकी तुमचा अभ्यास चालू असेल त्याच्यानुसार तुम्ही चालू ठेवा. बाकी क्वेश्चन पेपरचे रिव्हिजन घ्यायला विसरू नका मित्रांनो. सर्व क्वेश्चन पेपर वाचून काढा आणि जे आपण क्वेश्चन पेपर देतोय त्याच्यामध्ये ऍज इट इज आन्सर देखील दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला दुसरीकडे कुठे सर्च करण्याची गरज पडणार नाही. प्रश्न आन्सर लगेच तिथे भेटून जातं आणि कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी क्वेश्चन पेपरची मदत घेऊ शकता. अशा प्रकारचे 3ही टॉपिक मी इथं तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत. सर्वप्रथम आपण सांगितलं होतं की आपल्याला प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं हेही बघितलं. त्यानंतर आपल्याला अभ्यासक्रम काय दिलेला आहे तेही बघितलं. त्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला अभ्यास कसा करायचा, कमी दिवसाच्या कालावधीमध्ये नक्की काय करायचं याच्याबद्दल देखील माहिती आपण बघितलेली आहे. परीक्षेचा कालावधी जर म्हटलं तर 22/8/2025. ठीक आहे, तर आपल्याला म्हटलेलं आहे 25/8 म्हणजे 3 दिवसाच्या कालावधीमध्ये पेपर चालणार आहेत.
तर 22 तारखेचा जो पेपर होईल त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ देणार आहे की नक्की पेपर कसा होता, कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले गेले होते, याच्यावरती आपला 22 तारखेला व्हिडिओ होईल. ज्यांचे पण 23, 24, 25 या दरम्यानमध्ये तुम्हाला पेपर असतील तर त्यांना त्या व्हिडिओचा अतिशय जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.